बरीच उदाहरणं सांगता येतील. लोकमान्य टिळकांचं जीवन तीव्र कर्म. थोडस विवेकानंदासोबत चर्चा झाली की ते निघून जायचे, संध्याकाळीच यायचे. पुन्हा काही चर्चा व्हायच्या. 8 दिवस राहिले. त्याच्यानंतर विवेकानंदांनी त्यांचा निरोप घेतला. पुढे चालून स्वामी विवेकानंद शिकागोला गेले धर्म परिषदेकरता, भारताचे प्रतिनिधी म्हणून. आणि त्या ठिकाणी भागवत धर्माचा झेंडा फडकवला. अवधूती भजनामध्ये एक ओवी आहे, ती फार गोड आहे, म्हणून मी कधी कधी म्हणत असतो. नामाचा गजर हरिनामाचा झेंडा उभारला, नामाचा गजर हरिनामाचा झेंडा उभारला. गजर हरिनामाचा झेंडा उभारला. आपल्या संतांनी भगवंताच्या नामाचा ध्वज फडकवला. विवेकानंदांनी विदेशात जाऊनही सुद्धा तो ध्वज फडकवला. 5 मिनिटांमध्ये त्यांनी संपूर्ण विदेशी लोक आकर्षित करून टाकले. टाळ्यांचा कडकडाट झाला आणि त्यांचं भाषण पेपरमध्ये छापून आलं. आणि त्यावेळेला पेपर भारतातही आले. लोकमान्य टिळक सकाळी उठल्यानंतर पेपर जेव्हा हातामध्ये घेतात तेव्हा पहिल्याच पानावर विवेकानंदाचा फोटो होता आणि त्यांचं भाषण होतं. लोकमान्य टिळकांनी ज्या वेळेला तो फोटो निरीक्षण करून पाहिला तेव्हा मग लक्षात आलं की अरे रे, हाच महात्मा माझ्या घरीच राहिला 8 दिवस, पण मी ओळखू नाही शकलो. संत ओळखायला 2च उपाय आहे. एक म्हणजे उपाय तुका माने कृपा करील नारायण, तुका माने कृपा करील नारायण, तुका माने कृपा करील नारायण, तुका माने कृपा करील नारायण. करीत वर्मा ठाई पाडे, करीत वर्मा ठाई पाडे, तुका माने कृपा करील नारायण, तुका माने कृपा करील नारायण. करीत वर्मा ठाई पाडे, करीत वर्मा ठाई पाडे, तुका माने कृपा करील नारायण, तुका माने कृपा करील नारायण. नारायणाची कृपा झाली तर तुम्हाला संत ओळखता येईल, नाहीतर नाही. म्हणून ज्ञानेश्वर माऊलीने पांडुरंगाला तसं विचारलं, संतते कवन, संतते कवन दाखवी खून कशी राज. संत कोणाला म्हण हे तू सांग. एक उपाय. दुसरा उपाय, आपण जर स्वतः संत झालो तर मग संत ओळखता येते. विद्वाने विजानाती विद्वज्जन परिश्रमम नैवंद्या विजानाती गुरुवी प्रसव वेदनाम. सांगायचं हे आहे की जनाबाईला मोठमोठीने ओळखू शकले. आणि उदाहरण सांगायचं असलं तर कबीर महाराजांचं. कबीर महाराज एक फक्कड महात्मा होते. वा, कबीर महाराज चरित्र काही आगळं वेगळं झालं. आणि जेव्हा कबीर महाराजांनी कीर्ती ऐकली जनाबाईची, जनाबाई कुठं राहत होत्या? कुठं राहत होत्या दादा? पंढरपूरला. गंगाखेड त्यांचं जन्मगाव. पण ज्या वेळेला पंढरपूरला गेले आणि पांडुरंगाचं दर्शन घेतलं, जनाबाईने सांगितलं मी आता येत नाही. आणि तिथेच राहिल्या जनाबाई, तर नामदेवाची दासी बनून राहिल्या. नामदेवाच्या कुटुंबामध्ये 14 लोक होते आणि 15वी जणी.
14 लोकांचं कुटुंब होतं त्याचं. 4 तर पोरच होते नाम फिरायला. नारायण, महादेव, गोविंदा, विठोबा असे नाव होते. आता आजकालच्या त्या हिरो सारखे नाव नाही, काही नाव शोधून काढते. काय काय नाव तरी काय अर्थ तरी लागते त्याचा. एका पोरीचं नाव श्लेष्मा ठेवलं. मला विचारे बाबाजी नाव कसं आहे. मी म्हटलं मस्त आहे. म्हणजे याचा अर्थ काय होते. मी म्हटलं तुला जर अर्थ समजत नाही तर ठेवलं कसं. म्हणे अर्थ सांगा. मी म्हटलं शेंबूड होते. म्हटलं भाई शेंबूड. अरे राम 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 राम. शेंबूड होते का. म्हटलं हो जे आहे ते सांगतो. मग नाही म्हणत पप्पा म्हणजे मी श्लेष्मा नाव म्हणणं काही काढतो उखरून. काही लोक मूर्ख म्हणजे मनुष्याने नाव कसे ठेवायचे. अगदी सरळ नाव. सरळ नाव पाहिजे. अर्थपूर्ण पाहिजे. मुलीच्या नावाच्या शेवटी आकार आला पाहिजे आणि मुलाच्या नावाच्या शेवटी अकार आला पाहिजे. ए राम, ए नारायण असा आहे. मुलीला हाक मारायचा ए अर्चना म्हणजे आकार असा. किंवा इकार ए माधुरी असा लांब स्वर घेता आला पाहिजे. शुभ नाव असते ते. नावावर बरंच काही नावावरही बरंच काही अवलंबून आहे. कोणाकोणाचं नाव देवाचे असलं तरी त्याला ते लागू नसतं पडत. एका मुलाचं नाव दत्त होतं, पण गुलाबराव महाराजांनी सांगितलं याचं नाव दत्त हे याला अशुभ आहे. वास्तविक दत्त नाव पवित्र, त्यात वादच नाही. परंतु ते याच्या कुंडलिनीला जुळत नाही. याचं नाव ज्ञानेश्वर ठेवा म्हणे. मग त्या मुलाचं कल्याण झालं. विठ्ठल विठ्ठल असं त्यांच्या चरित्रात आहे. असं मी काय सांगू आलो होतो. कबीर महाराज एक फक्कड महात्मा. जनाबाईची कीर्ती. जनाबाई राहत होत्या पंढरपूरला, गोपाळपूरला. अजूनही जनाबाईला वर्ष किती झाले असेल दादा. 700च्या वर झाले ना. 700 वर्षाच्या वर होऊन गेले. कारण ज्ञानेश्वर महाराजांच्या समकालीन होत्या ना त्या. ज्ञानेश्वर माऊला 800 वर्ष होता जवळपास. ते शके 1212 मध्ये तर ज्ञानेश्वरीच लिहिली. आता शके 1943 आहे. आता लोकांना शके की काही समजत नाही. शके नाही समजत. मराठी महिने नाही समजत. आता फक्त तेवढं समजते आपल्याला जानमारी फेकून मारी मारामारी. आता महिना कोणता आहे मराठी महिना दादा. मराठी महिना कोणता आहे. आषाढ. इंग्रजी महिना तर सगळ्याला माहितच आहे. असं मी काय सांगून राहिला हो. जनाबाईची कीर्ती ही काशीला जाऊन पोहोचली. कबीर महाराज काशीला राहत होते. पंढरपूर ते काशी अंतर किती आहे. मग त्याने जनाबाईने काय कार्ड छापले होते का. हे कार्ड घ्या आणि मला फोन करता तुम्हाला लागला तर कार्यक्रम. कार्ड छापले होते का जाहिरात दिली होती. नाही. मग एवढी कीर्ती त्यांची पसरली तरी कशी. हाती माप चाले सज्जना. हाती माप चाले सज्जना. आत्मा कीर्तीला भीत असतो. तो स्वतः आपली कीर्ती ऐकते नाही आणि कोणाला
आपली कीर्ती कळावी असं त्याला वाटतही नाही. स्वकीर्ती कानी नायकावी. तुम्ही अज्ञानाचे लक्षण आणि ज्ञानाचे लक्षण वाचा 13वा अध्याय ज्ञानेश्वरीचा. तो स्वतः आपली कीर्ती आपल्या म्हणजे कानानं ऐकत नाही. मग जर आणि तो पुन्हा काय चातुर्य लपवी महत्व हारवी पिसे पण मिरवे आवडणे आपला चातुर्यपणा लपवून ठेवतो. मोठेपण तो झाकून ठेवतो आणि कोणी एखाद्याने आपल्याला ओळखू नये म्हणून पिशासारखाही करतो. मग जनाबाईची एवढी कीर्ती की पंढरपूर ते काशी अंतर किती आहे? कमी अधिक 1000 किलोमीटरच्या वर इंच आहे. कारण इथूनच काशी 1500 किलोमीटर आहे आणि 600 किलोमीटर पंढरपूर आहे. एवढ्या लांबपर्यंत त्यांची कीर्ती गेली कशी? त्याचं उत्तर असं आहे की कीर्तीमुखे त्यांचे नारायण. स्वतः भगवान आपल्या भक्ताच्या कीर्तीचा झेंडा फडकवतो. आपल्या भक्ताच्या कीर्तीची जाहिरात करतो. स्वतः भगवान जर समजा की कीर्तीची जर जाहिरात करतो तर त्यांची कीर्ती किती दूरवर पसरू शकते. तुका म्हणे गाजे ब्रह्मांडी सोहळा. ब्रह्मांडात सोहळे गातात देवलोक आणि याही भूमंडळा माझी कीर्ती. तुका म्हणे गाजे ब्रह्मांडी सोहळा. तुका म्हणे गाजे ब्रह्मांडी सोहळा. गाजे ब्रह्मांडी सोहळा ही भूमंडळा माझी कीर्ती. ब्रह्मांडात त्यांचे सोहळे गायला जातात आणि या भूमंडळात त्यांच्या कीर्तीचा झेंडा फडकत असतो. अजूनही सुद्धा या संतांचा झेंडा फडकूनच राहिलाय. उभारीला भजती लोकावरी ऐशी चराचरी कीर्ती ज्याची.